ज्योतिष रेसिपीमध्ये तुमचं आज स्वागत आहे। आज आपण छानपैकी टेस्टी असे उत्तापे करायला घेणार आहे। अगदीच टेस्टी अप्रतिम असे उत्तापे आज आपण करायचे आहेत। खास उत्तापा स्पेशल डिश। इथे मी जाडा तांदूळ घेतलेला आहे खास उत्ताप्यासाठी। आता ह्या मापाने मी 3 वाटी तांदूळ घेणार आहे आणि 3 वाटीच्या प्रमाण घेतल्याने आपल्याला 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे। आता इथे जाडा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 3 वाटी मी घेतलेला आहे, साफ केलेला आहे आणि इथे आपल्याला 1 वाटी त्याच मापाने उडीद डाळ घ्यायची आहे। ही वेगळी घालायची आपल्याला भिजत। दोन्ही आपल्याला सेपरेट वेगवेगळ्या पातेल्यात घेऊन भिजत घालायचे आहे। दोन्ही स्वच्छ आपल्याला धुवायचे आहे आणि उडीद डाळमध्येच आपल्याला नाही म्हटलं तरी अर्धा टेबलस्पून मेथीचे दाणे घालायचे आहेत। उडीद डाळीमध्येच घालून घ्यायचे आहेत आणि नाही म्हटलं तरी आपल्याला 6-7 तास भिजत ठेवायचं आहे। पहिल्यांदा आपण तांदूळ धुवून घेऊया आणि नंतर मग उडीद डाळ धुवून घेऊया। पहिल्यांदा आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। त्यामुळे 2-3 वेळा आपण तांदूळ स्वच्छ व्यवस्थित धुवून घेऊया। आपले व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेले आहे। तर त्यामध्ये आता जरा तांदूळ जेवढे असतील त्याच्यावरती थोडं पाणी येईल असं पाणी ठेवून द्यायचं आहे आणि 6 किंवा 7 तास आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आणि 6-7 तास झाल्यानंतरच आपल्याला बारीक करायला घ्यायचं आहे। इथे मी 3 ग्लास पाणी घालून ठेवून देणार आहे झाकून। आता इथे नाही म्हटलं तरी आपण 3 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि झाकण मारून आपल्याला 6-7 तास ठेवून द्यायचं आहे। आता आपण उडीद डाळ धुवायला घेऊया। आता उडीद डाळ आपण स्वच्छ धुवून 2-3 वेळा चांगली स्वच्छ धुवायची आहे आणि त्यात पाणी घालून घ्यायचं आहे। डाळ आपली स्वच्छ धुवून झालेली आहे। आता त्या उडीद डाळीमध्ये आपण 2 ग्लास पाणी घालून आता मी 6-7 तास झाकण ठेवून देते। इथे आपले 7 तास झालेले आहेत। पहिल्यांदा आपण उडीद डाळ बारीक करून घेऊया। उडीद डाळ शक्यतो बारीकच करायची आहे, पूर्ण बारीक करून घ्यायची आहे आपल्याला। आणि 7 तास आपल्याला झालेले आहेत भिजत घातलेल्याला तांदूळ पण आणि उडीद डाळ पण पहिल्यांदा आपण इथे उडीद डाळ बारीक करून घेऊया। थोडं इथे पाणी घालूया आणि मिक्सरला लावून घेऊया। आता इथे उडीद डाळ पूर्ण आपण बारीक करून घेतलेली आहे। ते एका भांड्यात काढून घेऊया आपण। आता 2 बॅचला आपल्याला तांदूळ लावायचे आहेत। पहिले आपण उडीद डाळ बारीक करून घेतलेली आहे, पूर्ण बारीक करूनच घ्यायची आपल्याला। पूर्ण व्यवस्थित आपली ही बारीक झालेली आहे। आता आपल्याला 2 बॅचला आपल्याला तांदूळ घालायचे आहेत, ते पण बारीकच करून घ्यायचे आहेत। जसे आपण उडीद डाळ बारीक केले त्या पद्धतीनेच आपल्याला तांदूळ पण बारीक करूनच घ्यायचे आहेत। आणि थोडं इथे पाणी घालूया आपण आणि जशी डाळ बारीक केली तसेच तांदूळ पण बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला। तांदूळ पण आपले इथे बारीक करून झालेले आहेत। आता त्या डाळीमध्ये आपल्याला बारीक केलेले तांदूळ आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। असे पूर्ण व्यवस्थित आपले हे बारीक झालेले आहेत, जसे पाहिजे तसे व्यवस्थित बारीक झालेले आहेत। आता या डाळीमध्ये आपण घालून घेऊया। आता दुसरी पण बॅच आपण लावून घेऊया तांदळाची, म्हणजे 2 बॅचमध्ये आपले तांदूळ पूर्ण बारीक होतात। आता ते पण आपण मिक्सरला लावून घेऊया। आपण आपले तांदूळ बारीक करून झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया इथे भांड्यामध्ये। आता हे पूर्ण आपण बारीकच करून घेतलेले आहेत, जशी डाळ बारीक केली त्या पद्धतीनेच केलेलं आहे। आता इथं जसे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीनेच एकाच वेळी एकदाच पाणी घालायचं, करताना पाणी घालायचं नाही आहे। जेवढी आपल्याला कन्सिस्टन्सी आपल्याला उत्तापाला लागेल ना त्याएवढंच आपल्याला पाणी याच्यात घालून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण आपण ढवळून घेऊया।
पूर्ण एकजीव झाला पाहिजे. बारीक केलेली डाळ आणि तांदूळ त्याचं पूर्ण मिश्रण एकत्रित झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण ढवळून घ्यायचं आहे. आणि जशी आपल्याला पाहिजे तशीच कन्सिस्टन्सी एकाच वेळी करायच्या वेळी परत पुन्हा पाणी घालायचं नाही आहे. त्या पद्धतीनेच आपण आत्ताच पाणी घालून घ्यायचं जेवढं आपल्याला लागेल तेवढं. 1 चमचा साखर घालायची आहे. आता इथे मी 1 टेबलस्पून साखर घालून घेते. म्हणजे आपले उत्ताप्याला कशी जाळी अगदी व्यवस्थित पडते आणि कलर पण चांगला अगदी व्यवस्थित येतो. आता हे पूर्ण साखर घालून झाल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. पूर्ण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता नाही म्हटलं तरी आपल्याला इथे 8 किंवा 9 तास आपल्याला हे फॉर्मॅटसाठी ठेवून द्यायचं आहे. इथे मी व्यवस्थित हलवून आता 8-9 तासासाठी मी फॉर्मॅटसाठी ठेवून देणार आहे. नाही म्हटलं तरी 9 तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि आपल्याला इथे झाकण मारूनच ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित. नाही म्हटलं तरी आपल्याला 8-9 तास फॉर्मॅटसाठी ठेवून द्यायचं आहे. आपल्याला इथे उत्तापे घ्यायला का हरकत नाही आहे. 9 तास आपण फर्मेंटेशन करून ठेवलं होतं. इथे आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि व्यवस्थित खालीवर हलवून घेऊया. पीठ पण अगदी व्यवस्थित आपलं वरती आलेलं आहे. छान अगदी व्यवस्थित आलेलं आहे. आणि जेवढं पीठ तुमचं वरती येईल तेवढं तुमचे उत्तापे चांगले अगदी व्यवस्थित होतात. त्यामुळे पीठ वरती जास्त येणं गरजेचं आहे. नाही म्हटलं तरी आपण 9 तास फर्मेंटेशनसाठी आपण ठेवलेलं होतं. 9 तास आपले होऊन गेलेले आहेत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित ढवळून आता आपल्याला उत्तापे करायला घ्यायचे आहे. तवा शक्यतो जरा थोडा फास्टच ठेवलेला आहे. पूर्ण तवा गरम करून घेतलेला आहे. आता त्यावरती आपल्याला पीठ पसरून घ्यायचं आहे. पीठ पसरवताना पण आपल्याला जास्त अगदी हलक्या हातानेच घ्यायचं आहे. जास्त फास्ट असं पेला ओढायचा नाही आहे. कारण उत्तापा हा जाडसरच असतो. आणि पसरवल्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. एका बाउलमध्ये मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये मी टॅमॅटो बारीक करून घेतलेला आहे. तो पण आपल्याला घालायचा आहे. आणि गॅस नंतर जरा थोडा मीडियम ठेवायचा. आणि इथे थोडी कोथिंबीर मी घालून घेते. कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेतलेली आहे एका बाउलमध्ये. आणि थोडंसं आपल्याला नॉर्मल झाकण ठेवायचं आहे. 1-2 सेकंद आपण झाकण ठेवून देऊया. झाकण ठेवल्यानंतर परत पुन्हा आपण काढून घेऊया. आणि काढल्यानंतर आपल्याला थोडंसं 1-2 थेंब तेलाचे सोडायचे आहेत. आणि तुम्ही इथे कोणतं पण साजूक तूप जरा लावून घेऊ शकता. इथे आपला उत्तापा व्यवस्थित शेकलेला आहे. असे एक उत्तापे आपण काढून घेऊया. शिंपडून आपल्याला डोश्याचा तवा पहिल्यांदा क्लीन करून घ्यायचा. क्लीन करून झाल्यानंतर आपल्याला परत पुन्हा पीठ घालून पसरून घ्यायचं आहे. पीठ पण पसरवताना अगदी जोरात असं पसरून घ्यायचं नाही. हलक्या हातानेच पसरवायचं आहे. कारण उत्तापा हा थोडा जाडसरच असतो. त्यामुळे पसरवताना पण नॉर्मलच पसरवायचं आहे हलक्या हाताने. आणि छोटे छोटे काढायचे. आणि पसरवल्यानंतर आपल्याला प्रथम कांदा घालून घ्यायचा आहे. थोडा टॅमॅटो घालून घ्यायचा आहे. थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि थोडं 1-2 सेकंदासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. आपण झाकण काढून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पूर्ण तूप पण घालू शकता किंवा तूप आणि तेल पण घालू शकता. आता मी इथे शक्यतो
थोडंसं एक तुपाचं दाखवते, पुरं तूप घालून घेते आणि एक एक आपल्याला असं काढून घ्यायचं. आपल्याला अगदी जाळी पण अगदी व्यवस्थित छान आलेली आहे. जशी तुम्ही कन्सिस्टन्सी कराल तशी आपल्याला उत्ताप्याला जाळी अगदी व्यवस्थित येते. त्या छानपैकी आपली इथे उत्तापा डिश तयार झालेली आहे. इथे ओल्या नारळाची चटणी आहे, इथे सांभर आहे आणि इथे आपले छान जाळीदार अगदी मस्त अगदी टेस्टी असे इथे आपले उत्तापे आहेत. अगदी कलर पण छान आलेला आहे, अगदी सुंदर कलर आलेला आहे आणि छान आपले इथे उत्तापे तयार झालेले आहेत.